आपण आज अशा ठिकाणी व्हिजिट केली की जिकडे संपूर्ण शिवसृष्टी ताम्रपटावर उभारली गेली. कुठे आणि कशी आणि कोणी तर सांगतो. तर नमस्कार मंडळी, पुण्याला गेलेलो. इकडे कात्रजच्या घाटावर एकदम भारी व्ह्यू होता एक नंबर. आणि ह्याच काकांच्या बागेतलं हे कृष्ण कमलाचं फूल खूप भारी होतं आणि देवाला प्रिय असतं, ते मस्त वाटत होतं. तुम्ही बघून घ्या. आणि आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार होतो ते म्हणजे ताम्रपट म्हणजे काय, तर आपली यापूर्वीची संस्कृती बुडालेली आहे. बुडालेली द्वारका झाली आणि त्यानंतर मोहनजोदारो, हडप्पा संस्कृती ही कशाद्वारे आपल्याला कळाली, तर ताम्रपटावर केलेलं कोरीव काम अक्षरी स्वरूपात त्यामार्फत आपल्याला कळाले. तर काकांचं स्वप्न होती की त्यांची कला आपण ताम्रपटावर उतरवायची. तर ह्या ध्येयापोटी त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य या कलेसाठी घातलं. इकडे सर्व काही काम केलं जातं. काकांनी संपूर्ण शिवसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले सगळे प्रसंग या धातूवर उभारले. खरं तर अक्कलकोटला तुम्ही गेलात तर तिकडे शिवसृष्टी आहे बघा. इतिहासाच्या वेडापायी हे सर्व काही काकांनी खूप स्ट्रगल करून उभारलेलं आहे. त्यानंतर काकांचं खूप सारं कौतुक झालं. अनेक दिग्गज क्षेत्रातील नेते मंडळी असतील, कलाकार असतील, यांमार्फत काकांचं कौतुक झालं. तुम्हीही अक्कलकोटला गेला तर तिकडे व्हिजिट करा, तुम्हालाही कळेल हाडाचा कलाकार काय असतो ते समजेल. अनेक न्यूजपेपरला काकांच्या न्यूजसुद्धा आल्या. त्यांचं काम जर जवळून बघायचं असतील तर नक्की तुम्ही शिवसृष्टीला व्हिजिट करा. त्यानंतर आपली निघायची वेळ झालेली. त्यानंतर आपण गेलो, आपल्याला व्ह्यू घ्यायचा होता. खरं तर खूप भारी व्ह्यू होता, तुम्ही बघून घ्या. आणि त्यानंतर आपण निघणार होतो आपल्या परतीच्या प्रवासासाठी. तर असा होता आजचा व्लॉग. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.